श्री स्वामी समर्थ. तर संकटात असताना स्वामींची कोणती सेवा करायची? आपल्या आयुष्यात असा काळ येतो की जेव्हा सगळीकडूनच अंधारच दिसतो. आजार, कर्ज, नोकरीची चिंता, घरातील कलह, मानसिक त्रास, आणि तेव्हा मनात प्रश्न येतो, स्वामी आता कोणती सेवा करू, काय करू, आता मी काय करू? आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की संकटात असताना स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी जी खरंच स्वामींना प्रिय आहे. आता संकट म्हणजे स्वामींची शिक्षा नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट म्हणजे स्वामींनी दिलेली शिक्षा नाही, तर विश्वासाची परीक्षा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याला मी जवळ घेतो त्यालाच मी कसोटीला लावतो. म्हणून संकटात सेवा थांबवू नका आणि देवावरती राग धरू नका. पहिली सेवा मन शांत ठेवण्याची. संकटात सर्वात मोठी सेवा कोणती माहिती आहे का? तर मन शांत ठेवण्याची सेवा. सतत तक्रार करायची नाही, नकारात्मक विचार करणं पहिलं थांबवायचं आणि स्वामी जाणतात हाच भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे. दररोज स्वतःला सांगायचं आहे की हे संकट माझ्यासाठीच आहे आणि माझ्या भल्यासाठी आहे. हीच मनाची सेवा असते. संकटात नामजप कसा करावा? तर संकटात मोठे विधी नाही करायचे, फक्त एकच गोष्ट पुरेशी आहे, श्री स्वामी समर्थ याचा नामजप करायचा आहे. रडत असाल तरी चालेल, मन अस्वस्थ असले तरी चालेल, फक्त जप सोडायचा नाही. स्वामी म्हणतात, तू हाक मार, मी वाट काढतो आणि तुझ्यापर्यंत पोहोचतो. संकटात असल्यानंतर अन्नसेवा अत्यंत प्रभावी असते. शक्य असेल तर अन्नसेवा जरूर करा. कोणाला तरी पोटभर जेवू द्या. गायी, श्वान, पक्ष्यांना अन्न द्या आणि अन्न वाया घालवू नका. लक्षात ठेवा, भुकेलेल्यांचा आशीर्वाद संकट नेहमी कमीच करतो. अहंकाराचा त्याग सर्वात कठीण सेवा. संकटात आपला अहंकार दुखावतो. माझ्याच आयुष्यात का, मी काय वाईट केलंय? स्वामी सांगतात, संकटात मीपणा सोडला की मार्ग सापडतो. म्हणजेच नम्र व्हा, मदत घ्यायला लाजू नका आणि स्वतःला सर्व शक्तिमान समजू नका. ही अहंकाराची सेवा आहे. आता वाणीची सेवा संकटात फार महत्त्वाची असते. संकटात असताना कोणाला दोष देऊ नका, कटू शब्द बोलू नका, स्वतःलाही कमी लेखू नका. स्वामी म्हणतात, तुझ्या शब्दांतूनच तुझं भवितव्य घडतं. आता सेवा थांबली की संकट वाढतं. खूप लोक संकटात म्हणतात देवानेच साथ सोडली, पण हे सत्य आहे की आपणच सेवा सोडतो. संकटात सेवा नेहमी सुरू ठेवायची आहे, तरच स्वामी हस्तक्षेप करतात. तर ही संकटात मोठी पूजा नको, मोठे नवस नको, फक्त विश्वास, संयम, नामस्मरण आणि थोडी सेवा इतकंसं पुरेसं आहे. तू तुटू नकोस, मी आहे, हे श्री स्वामी समर्थ आपले नेहमीच आपल्याला सांगत असतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही स्वामींची कोणती सेवा करता हेही मला सांगायला विसरू नका. तर फक्त विश्वास आणि संयम, नामस्मरण आणि थोडी सेवा ठेवा. संकटात मोठी पूजा नको आहे, मोठे नवस नको आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.